तर मुसळधार पावसाच्या या पार्श्वभूमीवर सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करावी लागते। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी असणार आहे। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसामुळे धाराशिवमधील इंटरनेट सेवा देखील विस्कळीत झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। 131 लोकांची सुटका ज्यावेळेला करण्यात आली होती हेलिकॉप्टरच्या मदतीने, त्यावेळची दृश्य आहेत। अशी अवस्था सध्या धाराशिवमधली आहे की ज्याच्यामुळे शाळांना सुद्धा आज सुट्टी जाहीर करावी लागली। एकीकडे धाराशिवमध्ये अतिशय पाऊस जोरदार झालेला आहे। दुष्काळी प्रांत अशी ओळख असणाऱ्या या प्रांतात पावसाने इतका हाहाकार माजवला की अक्षरशः वरुण राज्याची वक्र दृष्टीच ही संपूर्ण धाराशिव जिल्ह्यावरती पडल्याची पाहायला मिळाली। आणि मराठवाड्यात सुद्धा हीच परिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतच्या शेतं अक्षरशः खरडून निघालेली आहेत आणि आता सध्या खबरदारीचा उपाय म्हणून शाळा सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर इंटरनेट सेवा सुद्धा विस्कळीत असल्याचं पाहायला मिळतंय। तर धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा आज शाळा बंद असणार आहेत, कारण पूरस्थिती प्रचंड प्रमाणात असल्यानं हा निर्णय सोलापूर, बीड आणि धाराशिवमध्ये घ्यावा लागलाय। प्रशासनाने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे। तर बीडमधली ही दृश्य आपण बघतोय। ड्रोनच्या सहाय्याने घेतलेली ही दृश्य आहेत। संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते। रस्ते नेमके कुठे आहेत, नदी कोणत्या बाजूने वाहतीये आणि नेमकी शेती ही कशी अक्षरशः पाण्यामध्येच उभी असल्यानं रोपं अशीच सडलेली पाहायला मिळतात। प्रचंड भीषण अशा स्वरूपाची ही स्थिती सध्या धाराशिवमधली पाहायला मिळते।